आकाशच्या बाईकचा हॉर्नचा आवाज थांबेना. कंटिन्युअस चालणाऱ्या हॉर्नचा आवाज ऐकून शलाका धडाधड पायऱ्या उतरू लागली. वर येणारे पोक्षे काका हसून जिन्याच्या कडेला झाले. जा जा लवकर, तुला बघितल्याशिवाय आकाश काही हॉर्न वाजवायचा थांबणार नाही. लाजून गालातल्या गालात हसत शलाका आकाशपाशी पोहोचली. किती हा आवाज आकाश? सगळ्या आनंदनगरला कळेल आपण फिरायला चाललोय ते. शलाका डोळे मोठे करत आकाशला खोटं खोटं रागवत म्हणाली. कळू दे, कळालं तर. सगळ्यांना माहीत आहे आपलं लग्न होणार आहे ते. आकाश बेफिक्रीने म्हणाला. शलाका त्याच्या मागे बसली आणि आकाशने बाईक स्टार्ट केली. जाता जाता शलाकाची नजर आकाशच्या घराकडे गेली. दंडगे काकू, आकाशच्या आई बाल्कनीत उभ्या होत्या. शलाकाने त्यांच्याकडे बघून हात हलविला. प्रत्युत्तरादाखल त्यांनीही शलाकाला टाटा केला. अवघ्या 6 बिल्डिंगची सोसायटी, आनंदनगर. अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखणारे. त्यांची मुलं एकत्र खेळत भांडत मोठी झालेली. आकाश आणि शलाका त्या मुलांमधीलच. अनेक वर्ष एकमेकांशी मैत्री असलेले. पण जसजसे मोठे झाले तसतसं एकमेकांबद्दल आकर्षण, ओढ वाढू लागली आणि कधी प्रेमात पडले ते त्यांनाच कळले नाही. सुरुवातीला नुसतेच चोरटे कटाक्ष, मग एकमेकांच्या येण्या जाण्याच्या वेळी रस्त्यावर रेंगाळणं आणि योगायोगाने समोर आले असं भासवणं. मग मोबाईलवरून हाय, गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेजेस टाकणं आणि मग पुढची पायरी म्हणजे आनंदनगरच्या इतर मित्रमैत्रिणींना टाळून एकमेकांना भेटणं. पण या चोरट्या भेटीगाठी इतरांच्या नजरेपासून थोड्याच लपून राहणार होत्या. दोघांच्या प्रेमाची वार्ता कर्णोपकर्णी झाली आणि यथावकाश उभयतांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली. शलाकाच्या आईवडिलांना हा आश्चर्याचा सुखद धक्काच होता. लहानपणापासूनच आकाश एक हुशार मुलगा होता. असा निर्व्यसनी कर्तबगार मुलगा जावई म्हणून निश्चित आवडला असता. तिकडे आकाशच्या आईवडिलांना पण हरकत घेण्याचे काहीच कारण नव्हते. नजरेसमोरच मोठी झालेली शांत समंजस शलाका सून म्हणून त्यांना निश्चित आवडली होती. आजकालच्या मुलामुलींच्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकून धसकणाऱ्या दोघांच्या आईबाबांना आपल्या ओळखीच्यात समोरच राहणाऱ्या मुलांनीच आपसात जमवले म्हटल्यावर जीव भांड्यात पडावा तसे झाले आणि आकाश व शलाका उघडपणे एकमेकांकडे येऊ जाऊ लागले. प्रत्येक सणावाराला शलाका आकाशच्या घरी जाऊन तेथील रीतिरिवाज आत्मसात करीत होती. दसरा, दिवाळी पहाट, गुढीपाडवा इत्यादी सणांना जरीची साडी नेसलेली शलाका आणि झब्बा पायजमा घातलेला आकाश यांची जोडी देवळात जाताना हमखास दिसे. आकाश कॉम्प्युटर इंजिनियर होऊन एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करू लागला, तर शलाका BEd होऊन एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली. नोकरीत सेटल झाल्याने साखरपुडा करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करून 3 महिन्यांनी लग्न करण्याचे दोन्ही कुटुंबांनी परस्पर संमतीने ठरवले. आकाश आणि शलाकाने त्यांच्या नेहमीच्या इंद्रधनू उद्यानात प्रवेश केला. उत्तम निगा राखलेले हे उद्यान दोघांच्या अत्यंत आवडीचे. घसरगुंडी, झोपाळ्यावर खेळणारी मुले, प्राणायाम करणारे वृद्ध, भरभर चालण्याचा व्यायाम करणारे प्रौढ यांची वर्दळ असल्याने हे उद्यान कायम चैतन्याने भरलेले असे. आकाश आणि शलाका एका बाकावर स्थानपन्न झाले. अरे आकाश, यावर्षी ॲन्युअल फंक्शनसाठी प्रत्येक राज्यातील लोकगीतांवर गाणं शोधून त्यावर डान्स बसवायचा आहे, शलाका सांगू लागली. पण आकाशचे तिच्याकडे लक्षच नव्हते. शलाका, 2-3 वर्षात आपल्या आलोकला आपण इथेच खेळायला आणत जाऊ. आकाश खेळणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत म्हणाला. आलोक? कोण आलोक? शलाकाने चकित होऊन विचारले. आपला मुलगा आलोक, आकाश उत्तरला. हॅलो, आपलं लग्नसुद्धा झालं नाहीये अजून. कुठल्या स्वप्नात आहेस तू? त्याच्यासमोर चुटक्या वाजवत शलाकाने विचारले. फक्त 15 दिवसांनी तर साखरपुडा आहे आणि 3 महिन्यात लग्न, तिचा हात पकडत आकाश म्हणाला. मग मुलगा व्हायला काय अवकाश? आकाशने तिच्याकडे बघून डोळे मिचकावले. त्याच्या बोलण्याचा गर्भित अर्थ लक्षात घेऊन शलाका लाजून लाल झाली. आलोक नाव कुठून काढलं ते नाही विचारलंस? आकाशमधला आणि शलाकामधील ल आणि क ही अक्षर घेऊन आलोक नाव काढलंय मी. आणि मुलगी झाली तर? सोप्पं आहे. मुलगी झालं तर तिचं नाव ठेवू अलोका, आकाश सहजपणे म्हणाला. तुझ्या माझ्या प्रेमाची निशाणी असणार आहे ना ती? आकाशने डोळे मिचकावले. तू म्हणजे असा आहेस ना आकाश? शलाका त्याला चापट मारत म्हणाली. मी अगदी अधीर झालोय राणी सरकार. कधी एकदा लग्न होते
आणि मी माझ्या शलाका राणीला घरी आणतोय. आकाशने शलाकाचा हात हातात घेऊन दाबला. आलोक, आकाश, दंडगे. आकाश मोठ्याने उद्गारला. आकाश, चल निघूया आता. उशीर झाला की आईचे फोन येणं सुरू होईल. शलाका बाकावरून उठत म्हणाली. मात्र तेव्हापासून आकाश आसपास कोणी नाही असं पाहून शलाकाला अहो आलोकच्या आई अशी हाक मारत असे आणि त्याच्याकडे कृतज्ञ कोपाने कटाक्ष टाकताना शलाकाच्या गालावर गुलाब फुलत आणि अंगावर रोमांच. आकाश आणि शलाकाचा साखरपुडा अत्यंत थाटात पार पडला. संपूर्ण आनंदनगर लोटलं होतं. साहजिकच आहे, इतक्या वर्षांच्या काळात सारेच जण एकमेकांना ओळखत होते. शिवाय नातेवाईक, आकाशच्या ऑफिसचे कलिग, शलाकाच्या शाळेतील शिक्षिका. अबबब, साखरपुडा कसला, जवळजवळ लग्नच म्हणा ना. शलाकाच्या आईबाबांनी खर्चाच्या बाबतीत कुठलीही कसर ठेवली नव्हती मुळी. आकर्षकरित्या सजवलेले स्टेज, फोटोग्राफरच्या फ्लॅशचा लखलखाट, मंद संगीत याने वातावरण कसं चैतन्याने भरलेले होते. दोघांना भेटून अभिनंदन करण्यासाठी माणसांची रीघ लागली होती. पुष्पगुच्छांनी स्टेज भरून गेले होते. शलाका मेकअप आणि आकर्षक केस रचनेमुळे अतिशय मोहक दिसत होती. सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही अशी आग्रहाची विनंती शलाकाच्या बाबांनी माईकवरून केली आणि पाहुणे मंडळींनी आपला मोर्चा जेवणाकडे वळविला. साखरपुड्याच्या दगदगीमुळे सगळ्यांना क्षीण आला होता. त्यातून शलाकाच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या तयारीने जोर धरला होता, तर आकाश पण त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये बुडून गेला होता. रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट एवढ्या संदेशापलीकडे मोबाईलवर बोलायलाही फुरसत नव्हती. शलाकाचे आई बाबा लग्नाच्या निमंत्रणांची यादी पुन्हा पुन्हा डोळ्याखालून घालत होते. कोणी राहून तर गेलं नाही ना याची परत परत पडताळणी करीत होते. शलाका, साड्यांचे ब्लाऊज लवकर शिवायला टाक, टेलर वेळेवर पंचायत करून ठेवेल म्हणून भुणभुण करीत होती. पाहुणे मंडळी आली की स्वयंपाकाला बाई लागेल म्हणून चौकशी करीत होती. लगीनघाई सुरू झाली होती. तिकडे दंडग्यांकडेही अशीच गडबड चालू होती. 5 सवासणींना बोलवून मुहूर्त केला आणि लग्नांच्या तयारीला सुरुवात झाली होती. आकाश एकुलता एक लाडका लेक, मग सर्व हौसमौज पूर्ण केली पाहिजे ना. आता 5 मिनिटात दंडगे येत आहेत. फोन बंद करीत शलाकाचे बाबा आईला म्हणाले, लग्नाची इतर खरेदी करायला जायचे ना, त्याबद्दल ठरवायला येत असतील. शलाकाची आई बैठकीची खोली आवरत म्हणाली, शलाका जरा नीट आवरून घे तर, आकाशचे आई बाबा येत आहेत. ॲन्युअल फंक्शन कालच संपल्याने शलाका मस्त रिलॅक्स होऊन लोळत पडली होती. ती उठून बसली. लगेचच बेल वाजली. या शलाकाचे बाबा त्यांचे स्वागत करीत म्हणाले. मनोहरराव आणि मीनाताई स्थानपन्न झाले. दोघांचे चेहरे गंभीर होते. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. साखरपुडा मोडला असे समजा. आकाश म्हणतोय त्याला शलाकाशी लग्न करायचे नाही. मोहनराव एका दमात बोलले. काय? शलाकाचे आई बाबा ओरडले. होय, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. आकाशला शलाकाशी लग्न करायचं नाहीये, मनोहरराव ठामपणे म्हणाले. पाण्याचे ग्लास आणणाऱ्या शलाकाच्या हातांना कंप सुटला. आहो पण का? शलाकाच्या बाबांचा स्वर थरथरला. त्याला वाटतंय तुमची मुलगी त्याच्यासारखी IT मध्ये काम करणाऱ्या इंजिनियरला सूट होत नाही. मीनाताई ठसक्यात म्हणाल्या. तुमची मुलगी? शलाकाच्या काळजात कळ उठली. त्या शब्दाने एका क्षणात दंडग्यांनी शलाकाला परकी करून टाकलं होतं. शलाकाच्या तळहाटावरील फिकट होत चाललेल्या मेहंदीवर अश्रूंचे 2 थेंब ओघळले. अहो पण शलाका BEd आहे, शाळेत नोकरी करते. ही गोष्ट तर आधीपासून माहीत होती आकाशला. इतके दिवस त्याच्या लक्षात आलं नाही आणि आता साखरपुडा झाल्यावर लगेच त्याला हे जाणवलं. शलाकाच्या आईचा संयम सुटू लागला. हे बघा, लग्न झाल्यावर काही कॉम्प्लिकेशन्स नकोत म्हणून आधीच लग्न मोडलेले बरे. प्रत्येक शब्दावर जोर देत मोहनराव म्हणाले. तशी शलाकाचे बाबा उसळलेच. असं कसं म्हणता, साखरपुडा मोडला म्हणून? ती काय भातुकली आहे? लहर आली मांडली, लहर फिरली मोडून टाकली. बोलता बोलता शलाकाच्या बाबांचा आवाज चढला. आधी सांगितलं असतं तर साखरपुड्याचा घाट घातलाच नसता आम्ही. बोलताना शलाकाच्या बाबांचा आवाज चिरकला. नाकपुड्या फुगल्या, कपाळावरच्या शिरा तटतटल्या. काय साखरपुडा सांगताय सारखं? हवं तर झालेला खर्च भरून देतो. दंडग्यांनी खिशाकडे हात नेण्याचा आविर्भाव केला फक्त. त्यांचा तो अभिनिवेशन, त्यांचा पवित्रा बघून शलाकाचे आई बाबा आवाक झाले.
त्यांची ती आक्रमकता स्वतःला वाटणारी अपराधीपणाची भावना लपवण्यासाठी तर नव्हती. पण दंडगे पती पत्नी बसले होते, चेहऱ्यावर बेफिकीर झळकवत. लगेचच दोघेही गुरमीत उठून निघून गेले. शलाका बधिरावस्थेत बसली होती, सुन्न, निशब्द. त्या दिवशी प्रथमच शलाकाच्या घरी देवाजवळ दिवा लागला नाही. आईच्या श्लोकांचा आवाज घुमला नाही की अगरबत्तीचा सुगंध दरवळला नाही. होती निव्वळ उदासीन, निशब्द शांतता. नेहमीप्रमाणे सरूबाईने दारावरची बेल वाजवली. शलाकाच्या बाबांनी दार उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरील विषण्ण भाव पाहिले आणि ती आत गेली. डायनिंग टेबलच्या खुर्चीवर कपाळाला हात लावून बसलेल्या शलाकाच्या आईला बघून ती म्हणाली, "उठा बरं शलाकाच्या आई. आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येणारच. आपण त्याला तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे." शलाकाच्या आईने दचकून तिच्याकडे पाहिले. "म्हणजे तुला पण बातमी कळाली?" "अहो ताई," हातात केरसुनी घेत सरूबाई समजुतीच्या स्वरात म्हणाली, "चांगली बातमी रांगत रांगत घरापर्यंत पडते, पण वाईट बातमी तोपर्यंत गावात प्रदक्षिणा घालून आलेली असते. लोकांना काय वाटलं असेल ही बातमी कळाल्यावर?" शलाकाची आई उद्गिन्न स्वरात पुटपुटली, "ताई, लोकांचं काय घेऊन बसलात? त्यांना चघळायला काहीतरी लागतंच. त्यांचा तो फक्त टाइमपास असतो. उद्या दुसरी बातमी कळाली की तिकडे पळतील. आपण ताठमानेने राहायचं. आपले प्रश्न सोडवायला लोक येणार आहेत वय. चला उठा." शलाकाताई बेडरूमचे पडदे उघडत सरूबाई उशीत डोकं खुपसून मुसमुसणाऱ्या शलाकाला उठवत म्हणाली, "काही आभाळ नाही कोसळलं. याच्या परीस चांगला नवरा मिळणार असेल म्हणून देवानंच अशी योजना केलीये, अशी श्रद्धा ठेवा आणि उठून आंघोळीला जावा." दुपारी शलाकाचे मामा मामी भेटायला आले. "असं कसं वागू शकतात दंडगे? इतके दिवस शलाकाचं शिक्षण, तिची नोकरी त्यांना माहीत नव्हतं? आपण त्यांच्यावर फसवणुकीची केस लावू, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू." मामा तावातावाने म्हणाला, "त्याने काय होणार? त्यांना शिक्षा होईल, पण एक वेळ शलाकाचं काय? देव वरून बघतोय सगळं." शलाकाच्या बाबांच्या थंड प्रतिक्रियेवर शलाकाची आई संतापली. "खड्ड्यात घाला तुमचं ते अध्यात्म. इतके दिवस श्रद्धेनं केलं देवाचं, काय फळ दिलं त्यानं आपल्याला?" शलाका बेडरूममध्ये बसून बाहेर चाललेले वादविवाद ऐकत होती. तिने निर्णय घेतला, उद्यापासून शाळेत जायचं. घरात बसलं तर तोच विषय सतत निघणार. बरं, त्याने परिस्थिती काही फरक पडणार आहे का? एक बरं झालं की लग्न मोडल्याची बातमी शाळेत कळूनही कोणी त्याचा उल्लेखही केला नाही. शाळेच्या हेड मिस्ट्रेस ब्रह्मणे मॅडम अतिशय समंजस होत्या. त्यांनी सर्व टीचर्सना आधीच कल्पना देऊन ठेवली असावी. शलाकाला सुटल्यासारखे झाले. तिचा दिनक्रम रोजच्याप्रमाणे सुरू झाला. मात्र एक गोष्ट ती कटाक्षाने पाळत असे, बिल्डिंग बाहेर पडल्यावर चुकूनही आकाशच्या घराकडे पाहायचे नाही. आई बाबा ऑफिसला जाऊ लागले. लग्नाची खरेदी, साड्या वगैरे कपाटातील एका वापरात नसलेल्या खणात बंदिस्त झाले. सरूबाई समोरच्या बिल्डिंगमध्ये कसली एवढी धामधूम चालली आहे? शलाकाच्या आईने पोळी लाटता लाटता विचारले. "त्या दंडग्यांच्या पोराचं लगीन हाय नवं?" सरूबाई भांडी घासता घासता म्हणाली. "काय?" पोळीवरून लाटणं फिरवणारे हात तटकन थांबले. "मग म्हणून तर एवढ्या रुबाबात आपल्या शलाकाताईशी ठरलेलं लग्न मोडलं नवं?" शरूबाई तोंड वाकडं करीत तुच्छतेने म्हणाली. "इतके दिवस जावई बापू म्हणून कौतुकाने उल्लेख होणाऱ्या आकाशचा उल्लेख दंडग्यांचा पोरगा असा केला. कोणीतरी हपिसातली हाय म्हण." सरूबाईने माहिती दिली. शलाकाच्या आईचं तोंड उत्तरलं. "माझ्याबरोबर स्वप्न पाहणारा आकाश, ज्याचं पान माझ्याशिवाय हलत नसे. मुलगा झाला तर आलोक नाव ठेवायचं, इथपर्यंत बेत करणारा आकाश. दुसरी कोणी मिळाली तर आपल्याशी असलेले बंध इतक्या निर्दयीपणे तोडूनही टाकले. एवढी प्रतारणा?" शलाकाच्या डोळ्यातून घळाघळ आसवं वाहू लागली. दंडग्यांच्या बिल्डिंगवर रंगबिरंगी दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या. मंद सुरात शहिनाचे स्वर ऐकू येत होते. संध्याकाळी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पिटकर वहिनी यायल्या आणि शलाकाचे बाबा ऑफिसमधून आल्याने दार उघडायला एक पाठ पडली. पिटकर वहिनी भारी साडी तर नेसल्या होत्याच, पण कधी नव्हे तो मेकअपही केला होता. शलाकाच्या आईला दारात बघून मुद्दामून पोक्षे वहिनींशी मोठ्याने बोलू लागल्या. "आकाशच्या लग्नाचं रिसेप्शन 5 स्टारमध्ये ठेवलंय, हे बरं केलं नाही. नाहीतर एखाद्या हॉलमध्ये लग्न लावून मोकळे होतात लोक." पिटकर वहिनींचं ते ठसकेबाज बोलणं ऐकून शलाकाची आई आवाक झाली. याच का त्या बाई ज्या शलाकाच्या थाटात संपन्न झालेल्या साखरपुड्याचं तोंड भरून कौतुक करत होत्या? एका स्थितीत बसल्याने शलाकाचे अंग आंबून गेले होते. सतत पेपर्स तपासल्यामुळे डोळ्यांवरही ताण आला होता.
तिने हातातील लाल पेन खाली ठेवला आणि हात उंचावून आळोखे पिळोखे दिले. आता पेपर्सचा एकच गठ्ठा उरला होता. पेपर्सचा गठ्ठा घेऊन वर्गात शिरताच मुलांचा होणारा हल्लागुल्ला आटून शलाकाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. डोळ्यावर पाणी मारून परत पेपर्स तपासण्याचे ठरवून ती उठली आणि बेसिनवर डोळ्यांवर पाणी मारू लागली. धाडकन दार लावण्याचा आवाज ऐकून ती दचकलीच. आई संतापाने फणफणत होती. मुद्दामून मला ऐकू जाईल अशा आवाजात ती दंडगीन आपल्या सुनेचं कौतुक करत होती. किती हुशार आहे, आकाशला कशी शोभते, त्याच्या बरोबरीने कमावते. आई नक्कल करीत बोलत होती. दंडगीन. शलाकाला हसू आले. इतके दिवस आई बजावत असे. आकाश या आईला दंडगे काकूंना आहो आई म्हणायचं. तुझ्या भावी सासूबाई आहेत त्या. जाऊ दे लता, सोडून दे आता सगळं. आकाश आणि शलाकाचं लग्न हा विषय संपला आहे. आकाशने आपल्या ऑफिसमधल्या मुलीशी लग्न केलंय हे सत्य तुला पचवायलाच हवं. शलाकाचे बाबा बायकोला मृदू आवाजात समजावित होते. अशी कशी सोडून देईन, आई तावातावाने म्हणाली. इतकी वर्ष एकत्र फिरले, सर्व संमतीने साखरपुडा झाला आणि नंतर ऑफिसमधली मुलगी आवडली म्हणून लग्न करून मोकळा झाला. आईचा संताप शिगेला पोहोचला होता. शलाकाने आवेगाने आलेला हुंदका परतवला. काय खोटं बोलत होती आई. झालं ते झालं. आता शलाकाचं नाव वधूवर सूचक मंडळात घालायला हवे. बाबा आईला म्हणाले तशी शलाकाच्या हातातील पेन थरथरले. माझं लग्न आकाश सोडून दुसऱ्याशी कसं शक्य आहे? आकाशच्या जागी दुसऱ्या कोणाला आपण स्वीकारू शकतो? नाही, शक्यच नाही. शलाकाने जोरजोरात मान हलवली. आकाश लग्न झाल्या झाल्या बायकोबरोबर नोकरीसाठी बंगलोरला निघून गेला असं कळालं तेव्हा शलाकाला हायसं वाटलं होतं. दृष्टी आड सृष्टी. पण अजूनही आपण त्याला विसरलो नाही हे तिला पदोपदी जाणवे. त्याच्या बाईकचा हॉर्नचा आवाज सारखा आला की तिला त्याचा भास होई. शाळेतही हजरेच्या वेळी आलोक मेहताला ती चुकून आलोक दंडगे म्हणून पुकारत असे, तर कधी आकाश तिच्या कानात अहो आलोकची आई म्हणून कुजपुजतोय असा भास होत असे. मनातील वादळ लपवण्यासाठी शलाका स्तब्ध होऊन उभी होती. तिची मूक संमती समजून आईबाबांनी तिचं नाव शुभमंगल वधूवर सूचक मंडळात घालवायचे ठरवले. आईने शेजारच्या पोक्षे काकूंना घेऊन एका ज्योतिषाकडून शलाकाची पत्रिका करून आणली आणि बाबांबरोबर वधूवर सूचक मंडळात गेली. मंडळांच्या बाईंनी दिलेला फॉर्म काळजीपूर्वक भरला. मुलीची रास, नक्षत्र, गण इत्यादी. पण मॅरिटेल स्टेटस या रकान्यापाशी थबकले. लोकांपासून सत्य लपवून ठेवायचे नाही, कारण ते कुठून तरी उघडकीस येतच. या मताचे शलाकाचे आई बाबा असल्याने त्या रकान्यात त्यांनी साखरपुडा होऊन लग्न मोडले असे स्पष्ट लिहिले. पैसे आणि फॉर्म बाईकडे सुपूर्त केले. बाईंनी तो काळजीपूर्वक तपासला. त्या साखरपुडा मोडला या वाक्यावर थबकल्या. चौकशी केली नव्हती का? त्यांच्या या प्रश्नावर आईबाबांनी एकमेकांकडे हताशपणे पाहिले. जो मुलगा रात्रंदिवस डोळ्यासमोर होता त्याची चौकशी काय करायची? फॉर्म भरल्यानंतर शलाकासाठी स्थळं येऊ लागली. शलाकाच्या आईबाबांना उत्साह आला, पण हळूहळू लक्षात येऊ लागले की लोकांना स्थळ म्हणून नव्हे तर शलाकाचा साखरपुडा का मोडला यातच जास्त इंटरेस्ट आहे. एका मुलाने शलाकाशी फोनवरून बोलल्यावर तिला तो बरा वाटला. दोघांनी हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले. त्याप्रमाणे दोघे भेटलेही. पण आल्यावर शलाकाने सांगितले की तो तिच्याशी लग्न करून तिच्यासारखा साखरपुडा मोडलेल्या मुलीशी लग्न करून तिचा उद्धार करणार आहे, तिच्यावर उपकार करणार आहे असा आव आणत होता. ताबडतोब सर्वानुमते त्याला नाकारण्यात आले. साखरपुडा मोडला म्हणजे काय मोठा गुन्हा झाला. त्याला शलाका जबाबदार होती. दुसऱ्या दिवशी शलाका चॅटिंग करू लागली. प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव घेतल्यावर तिने हा निर्णय घेतला होता. थोडा वेळ चॅटिंग करून झालं आणि शलाकाने लॅपटॉप बंदच करून टाकला. आई बाबा, माझ्या लग्नाचा विषय बंद. मी मुळीच लग्न करणार नाही. शलाका संतापाने थरथरत होती. आई बाबा धसकलेच. काय झालं? आईने चाचरत विचारले. साखरपुडा झाला होता म्हणजे किती पुढे गेला होतात म्हणून विचारत होता निर्लज्ज. शलाकाच्या डोळ्यात शरमेने पाणी जमा झाले होते. किती पुढे म्हणजे? अरे देवा! त्याचा अर्थ लक्षात येऊन आईने कपाळाला हात लावला. काय काय भोगावं लागतंय माझ्या बाळीला. शलाकाच्या आईचं मन मायेने काळजीने भरून गेलं. तेव्हापासून शलाकाचा लग्न हा विषय मागे पडला. शलाका आपल्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये रमली होतीच. आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्येही गुंतून राहू लागली. दिवस पुढे सरकत होते.
पोक्षे काकू दुपारी सहज म्हणून शलाकाच्या आईकडे आल्या. शलाकाच्या आई, कळलं का? दंडग्यांच्या आकाशचा घटस्फोट झाला. पोक्षे वहिनी म्हणाल्या. शलाकाच्या आईने आश्चर्याने आ वासला. तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पोक्षे वहिनी पुढे काही बोलणार तोच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली आणि त्या बोलत बोलत घरी गेल्या. कधी एकदा शलाका आणि तिचे बाबा घरी येत आहेत आणि त्यांना ही बातमी सांगतीये असं आईला झालं होतं. पण ही बातमी कळाल्यावर त्या दोघांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण शलाकाची आई गप्प बसणार नव्हती. काय ग सरू, आकाशचा घटस्फोट झाला म्हणे. भांडी घासणाऱ्या सरूबाईला तिने विचारले. तशी सरूबाईची रसवंती धोधो वाहू लागली. काल घरला जाताना मला कळालं. कधी एकदा तुम्हाला सांगते असं झालं होतं. ती दंडगे म्हातारी सारखी दाराला टाळं मारून बंगळूरला जात होते ते त्याच्यासाठीच. ती आकाशची बायको पोराला आणि आकाशला सोडून सरळ अमेरिका का काय तिकडं निघून गेली. म्हणून तर हे दोघं बी तिथंच राहिल्यात. पण आता आकाशनं हिकडं बदली मागून घेतलीये आणि समद हितच राहणार आहेत. शलाकाची आई मन लावून सगळं ऐकत होती. बरोबरच आहे. या प्रकरणात सगळ्यात जास्त तोंड द्यावे लागले होते ते तिलाच. टोमणे, कुस्तीत नजरा, आगाऊपणे केलेल्या चौकशा सगळं सहन करावं लागलं होतं तिला. हल्ली दंडगे पती पत्नी नातवाला बाबा गाडीत बसवून फिरवताना दिसत. मंडळातून येताना शलाकाच्या आईची त्यांच्याशी बहुतेक वेळा गाठ पडत असे. दंडगे तिला सामोरे आले की तिची नजर चुकवीत असत. तेव्हा शलाकाच्या आईच्या चेहऱ्यावर खुशीने स्मित उमटत असे. पेरेंट्स मीटिंग आटपून शलाका शाळेतून घरी यायला उशीरच झाला होता. आजच्या मीटिंगमध्ये काय काय झालं याची मनातल्या मनात उजळणी करत शलाका झपाझप पाय उचलत होती. तेवढ्यात शलाका अशी हाक ऐकून ती दचकून थांबली. समोर आकाश उभा होता, तब्येतीने हडकलेला, निस्तेज. कशी आहेस शलाका? त्याने हळुवारपणे विचारले. कशी वाटतीये? स्वतःवर कसाबसा ताबा ठेवत शलाकाने प्रतिप्रश्न केला. शलाका, आय एम व्हेरी. आकाशचे वाक्य पूर्ण होण्याआधीच शलाका झपाझप पुढे निघून गेली होती. शलाकाने तोंडावर पाण्याचे हपकारे मारले आणि ती भिंतीला टेकून उभी राहिली, आपल्या हृदयाची धडधड ऐकत. आज कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी आकाश दिसला होता. जुन्या स्मृती पुन्हा उफाळून आल्या होत्या. जो कोणी एकेकाळी शलाकाच्या ध्यानीमनी स्वप्नी होता तो आकाश. त्याच्याबरोबर बाईकवरून केलेल्या सफरी, शेअर केलेली सुखदुःख, एकत्र पाहिलेली स्वप्न, त्याने कानात केलेली आलोकची आई अशी कुजबूज. आलोक, आकाश, दंडगे. शलाका नकळत मोठ्याने म्हणाली. पण लगेचच भानावर येऊन तिने आजूबाजूला पाहिलं. नशीब आई बाबा समोर नव्हते. शलाकाने सुटकेचा निश्वास टाकला. आजकाल दंडगेबाईंचे भजनी मंडळ, महिला मंडळ सगळंच बंद झालं होतं. नातू मोठा झाल्यानं अवखळ झाला होता. अरे रायन, अरे रायन असे ओरडत त्याच्या मागे धावताना श्री व सौ दंडग्यांची दमछाक होत होती. कसली ग बाई दंडग्यांची ती सून. करिअर करण्यासाठी मुलाला सोडून सरळ अमेरिकेला निघून गेली. एक जण म्हणे तर दुसरी म्हणे. मला तर ती लग्नाच्या दिवशीच नटमोगरी वाटत होती. काय तो तिचा गाऊन, गळा आणि पाठ उघडी टाकणारा, काय तिचे लाडे लाडे इंग्रजी बोलणं. हो ना, 5 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन केलं म्हणून काय झालं? काही रीतभात आहे की नाही? बायकांचं असं बोलणं ऐकून शलाकाची आई थक्क झाली. ज्या बायका तिच्या पुढे आकाशच्या थाटामाटात साजऱ्या झालेल्या लग्नाचे मनसोक्त कौतुक करत होत्या, त्याच बायका त्यांच्या घटस्फोटाची चर्चाही तितक्याच चवीने करत होत्या. अशा लोकांशी का बरं मी इतकी पर्वा करत होते? शलाकाच्या आईला वाटलं. आज बाजारातून यायला इतका उशीर? शलाकाने आईच्या हातातून पिशवी घेत विचारले. हो अगं, तुझ्या ब्रह्मे मॅडम भेटल्या होत्या बाजारात. मग पुष्कळ वेळ गप्पा मारत होतो. आई रुमालाने घाम टिपत म्हणाली. तू आणि ब्रह्मे मॅडम? शलाकाने आश्चर्याने विचारले. तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन आई घटाघटा पाणी प्यायली. अगं, तुझ्यासाठी स्थळ सांगत होत्या. त्यांच्या लांबच्या नात्यातल्या मुलाचं स्थळ. अक्षय देशपांडे म्हणून. भरपूर शिकलेला, निर्व्यसनी, सुस्वभावी आहे म्हणे. आई, जर पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी तुझ्याशी बोलणंच बंद करीन. शलाका वैतागून म्हणाली. तुला माझ्या लग्नाशिवाय दुसरं काही सुचतच नाही का? नाही, शलाकाची आई ठामपणे म्हणाली. अगं, तुझ्या लग्नाच्या काळजीने रात्र झोप लागत नाही आम्हाला. तुझ्या मैत्रिणींची लग्न होऊन मुलं झाली त्यांना, आणि तू मात्र.
शलाका, तुझं वय वाढत चाललंय ग. काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात बाई. उशीर झाला तर कशालाच अर्थ उरत नाही बघ. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला. तुझा समवयस्कर जोडीदार तुझ्या सुखदुःखात भागीदार. पुढचं ऐकायला शलाका थांबलीच नाही. आज सुट्टी असल्याने शलाका निवांत लोळत होती. बाबा पुस्तक वाचत होते तर आई मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली होती आणि बेल वाजली. कोण आला असेल बरं? बाबांनी दरवाजा उघडला. दरवाजात दंडगे पती पत्नींना पाहून ते स्तंभित झाले. आम्ही आत येऊ शकतो का? बळे हसत दंडग्यांनी विचारले. बाबा काहीच न बोलता बाजूला झाले तशी दंडगे पती पत्नी सोप्यावर स्थानपन्न झाले. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. वातावरणात एक प्रकारचे अवघडलेपण जाणवत होते. एक प्रस्ताव तुमच्या पुढे ठेवायला आलो आहे. श्रीयुत दंडग्यांनी प्रस्तावना केली. तिघांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. आमच्या आकाशचं लग्न शलाकाशी व्हावं अशी मागणी घालायला आलो आहे. दंडगे एका दमात बोलले. काय? एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसं झालं. सारेजण एकदम स्तब्धच झाले. शलाकाची आई लवकर सावरली. पण त्याला तर ती शिक्षिका आहे म्हणून नको होती ना? तिने विचारले. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. चिरडीला येत दांडगेबाई म्हणाल्या. ही आयडिया कोणाची आहे? आवाजावर संयम ठेवत शलाकांच्या बाबांनी विचारलं. अहो अर्थातच आकाशची. दंडगेबाई ठसक्यात म्हणाल्या. तो म्हणाला, नाहीतरी शलाकाचं लग्न होत नाहीये तर मीच करतो तिच्याशी लग्न. त्या मानभावीपणाने म्हणाल्या. आणि शलाकाच्या हृदयातील एका कोपऱ्यात आकाशचे जे अस्तित्व दडले होते त्याच्या क्षणात ठिकऱ्या उडाल्या. ती आकाशपासून मनाने पूर्णपणे मुक्त झाली होती. द्वेषाने ती पुढे आली. दंडगेबाई, तुमच्या मुलाला विचारा. त्याला बायको हवी आहे का त्याच्या मुलाला सांभाळायला आया? कमावती आया जी मुलाला सांभाळेल म्हणजे आईवडिलांना त्रास नाही. आणि वरून कमावती म्हणजे तिला फुकट कोसावी लागणार नाही. अगदी असाच विचार आहे ना तुमच्या मुलाचा? शलाकाचा आवाज चढला. ती गरजली. दंडगे उठा आणि चालायला लागा. परत आमच्या घराची पायरी चढू नका. शलाकाचा रुद्रावतार पाहून दांडग्यांची भंबेरी उडाली आणि ते दोघे लगबगीने शलाकाच्या घरातून बाहेर पडले. आपलं पितळ उघडं पडलं या जाणीवीने शर्मिंदे होत चेहऱ्यावरचा रंग उडालेले दंडगे बाहेर पडल्यावर शलाकाचे बाबा म्हणाले. बरं झालं शलाका, तू अशा स्वार्थी माणसांच्या घरी लग्न होऊन गेली नाहीस ते. शलाकाचं मन आता पूर्ण निरभ्र झाले होते. आकाशे तिच्या काळजातील अस्तित्व पार पुसून गेले होते. आता ती पूर्ण मोकळी झाली होती. पूर्णपणे मुक्त. बाबा मला लग्न करायचं आहे, त्या रात्री शलाका म्हणाली. तिच्या स्वरातील ठामपणा पाहून आई बाबा आश्चर्यचकित झाले. आमच्या ब्रह्मे मॅडमनी सांगितलेलं स्थळ आहे ना त्याच्याशी करायचे. आईच्या मनातील आनंद लपवीत विचारले. अक्षय देशपांडेंशी? हो. तोच कोणी होता तो? बघते बाई त्याचं लग्न झालंय की नाही ते. आईने वेगाने हालचाली सुरू केल्या. अक्षय देशपांडेला शलाका भेटली आणि काय आश्चर्य, दोघांचे सूर पटकन जुळले. अक्षय नाममात्र घटस्फोटीत होता. दोघांनीही भावनांची वादळे सोसल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांच्या आपापसातील समंजसपणा एकमेकांना पूरक ठरला व पुढील गोष्टी फार वेगाने पार पडल्या. शलाकाच्या शाळेच्या HM ब्रह्मे मॅडम यांचा लांबचा नातेवाईक असलेला अक्षय एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर नोकरी करीत होता. त्याचे आई वडील गावाला राहत होते. सर्वांची पसंती झाली आणि अगदी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडण्याचे ठरवले. हे इतक्या वेगाने घडले की एका टप्प्यावर शलाका भांबावून गेली. आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना याबद्दल तिच्या मनात अस्वस्थता दाटून आली. शलाका एका जागी निशब्द बसलेली पाहून सरूबाई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. लग्न म्हणजे जुगार असतो ताई. जोडीदार चांगला मिळाला तर दिवाळी, अन नाही मिळाला तर शिमगा. पण हा जुगार खेळावा तर लागतोच. तो खेळला नाही तर आयुष्यभराचा एकटेपणाचा वनवास कपाळी येतोच येतो. तेव्हा लग्नाला खुल्या मनाने तयार व्हा. पुष्कळ सोसलंय तुम्ही. देव तुमच्या पाठीशी उभा आहे हे ध्यानात ठेवा. ब्रह्मे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे देशपांडे मंडळी अतिशय सज्जन व सुसंस्कृत निघाली आणि शलाका त्या घरात पटकन रुळली. अक्षय तिच्या आवडीनिवडी जपत होता. तसेच शलाकासुद्धा संसार व शाळा यांचा समतोल राखत होती. त्यातच शलाकाची गोड बातमी कळाली आणि आपण आता आजी आजोबा होणार या कल्पनेने शलाकाचे आई बाबा मोहरून गेले.
इकडे देशपांडे कुटुंबीय सुद्धा या बातमीने आनंदित झाले. अक्षय हर प्रकारे शलाकाची काळजी घेत होता. शलाकाच्या सासूबाई सासरे तिच्यावर शाळा आणि घर यांची जबाबदारी कमी करण्यासाठी येथेच येऊन राहिले होते. सासूबाई शलाकाची आस्थेने विचारपूस करून तिचे डोहाळे पुरवीत होत्या. आल्या गेल्याकडे आपली सून किती गुणी आहे यांचे कौतुक करत होत्या. तर शलाकाची आई बाळंतिणीचा आहार, नवजात बाळाची काळजी इत्यादी विषयांवर यूट्यूब अनुभवी स्त्रियांकडून माहिती घेत होती. 7व्या महिन्यात शलाकाचे दोन्हीकडील डोहाळे जेवण पार पडले आणि ती माहेरी राहायला आली. रेग्युलर चेकअप, पौष्टिक आहार यांनी शलाकाच्या अंगोपांगी तेज दिसून आले होते. सरूबाईंनी मालिशवाल्या बाई आणल्या होत्या. त्यांना फिक्स केलं. ताई, काल त्या दंडगेबाईनं गाठलं होतं मला आणि लय चौकशा करत होती म्हातारी. सरूबाई भांडी घासता घासता म्हणाली. अगं बाई, हो? शलाकाच्या आईने आश्चर्याने विचारले. म्हणाली, शलाकाचा नवरा काय करतो? कसा आहे स्वभावाने? तिचे सासू सासरे कसे वागतात तिच्याशी? काय न काय? म्या म्हटलं लय चांगले आहेत समदे. शलाकाताई एकदम खुश आहे तिच्या संसारात. तशी चेहराच पडला दंडगेबाईंचा. सरूबाई खुदू हसत म्हणाली. त्या दिवशी शलाकाच्या आईने दृष्ट काढली शलाकाची. हो, उगाच कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या शलाकाला. अक्षयचा रोज फोन येत होताच. शनिवारी रविवारी भेटायला येत होता. तर सासू सासरे शलाकाची चौकशी करीत असत. यथावकाश शलाका बाळंतीण झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सर्वजण आनंदाने न्हाऊन निघाले. बाळाचं निगुतीने करण्यात दिवस अपुरा पडू लागला. बाळाची दुपटी, झबली यांनी घर सजले. अक्षय आणि त्याचे आई वडील त्यांच्या बाळाला बघण्यासाठी फेऱ्या वाढल्या. यथावकाश बाळाचे अत्यंत थाटात बारसे झाले आणि शलाकाला बाळाला घेऊन सासरी रवाना झाली. घर सुने झाले. मात्र समंजस देशपांडे कुटुंबीय शलाकाच्या आईबाबांना बाळाशी खेळायला बोलवत, तर कधी शलाका आणि अक्षय बाळाला घेऊन इकडे येत. शलाका बाळाला घेऊन 4 दिवसांसाठी माहेरी राहायला आली होती. बाळाला घेऊन संध्याकाळी ती खाली फिरत होती. आवारात मुलं खेळत होती आणि त्यांचा खेळ बाळ टुकूटुकू बघत रमलं होतं. शलाकाही मुलांचा खेळ बघण्यात गुंतून गेली होती. तेवढ्यात तिला रायन रायन अशा हाका ऐकू आल्या. ओळखीचा आवाज, आकाशचा आवाज. शलाकाने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले. समोरून आकाश येत होता. निस्तेज, हडकलेला, केसांच्या बटाही अधूनमधून पांढुरक्या झालेल्या. शलाकाला आकाशमुळे भोगावे लागलेले दुःखदायक दिवस आठवले आणि ती पुढे झाली. आकाश, तिने हाक मारली. आकाशने दचकून पाहिले. हे बघ माझं बाळ. आकाशने बाळाकडे बघितल्यासारखे केले आणि छान आहे असे काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला. नाव नाही विचारणार बाळाचं? शलाकाने विचारलं. काय नाव ठेवले? मलूल स्वरात चाचरत आकाशने विचारलं. आशय. माझ्या अन अक्षयच्या नावाची अक्षरं आमच्या बाळाच्या नावात हवी होती ना, म्हणून आशय. अक्षय मला आशयची आई म्हणून हाक मारतो. आकाशचा चेहरा पडला. तो तिकडून निसटायचा प्रयत्न करू लागला. शलाकाचे ते लक्षात आले. अरे आकाश, तुला कधीपासून मला थँक्स म्हणायचं होतं. कशाबद्दल? आकाशने चाचरत विचारले. शलाकाने त्याच्यावर नजर रोखली आणि सावकाश एक शब्द उच्चारत ती म्हणाली. तू माझ्याशी लग्न करायचं नाकारल्यामुळेच मला अक्षयसारखा सज्जन आणि सुसंस्कृत पती मिळाला. शलाकाने आकाशवर शेवटचा वार केला. इतकी वर्ष जपून ठेवलेला जहरी डंक शलाकाने मारला होता. असा डंक ज्याची वेदना आकाश जन्मभर विसरू शकणार नव्हता. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंटही करा. धन्यवाद.